जॉयफल महाराष्ट्राचा सुपरस्टार. सुपर्णा, वाढदिवस झाला की यायचंय? झाला. अच्छा. आणि लग्नाचा? लग्न नाही झालं अजून. का? मग आता हाच विषय, लग्नाचा वाढदिवस. ठीक आहे. कर विचार कर. लग्नाचा नाही, या विषयाचा. रवी, तू फोटो का घेतलास? दे इकडे. मी बघत होते ना रे फोटो. तू तू कायम. रवी, रवी फोटो दे. रवी, रवी प्लीज. अरे प्लीज ना रे, प्लीज. अरे काय मुरगळेल ना माझा पाय. आणि फोटोसाठी म्हणतोयस तू माझ्याशी? ए, तुला तुला आठवतो का रे हा फोटो? आपण पाचगणीच्या टेबल लँडवर गेलो होतो तेव्हा काढला होता. किती क्यूट दिसायचा तू तेव्हा. म्हणजे आताही दिसतोस तू, पण तेव्हा जास्त दिसत होता. अरे काय झालं? तू तू काही बोलत का नाहीयेस? काय झालं? बर मग एक मिनिट. तुला आज रात्री बाहेर जायचंय, म्हणजे तुझा सेमिनार अटेंड करायला. तुला कळतंय तू काय बोलतोस? अरे उद्या आपली पहिली वेडिंग अॅनिव्हर्सरी आणि तू आज. तू, मला सगळं मान्य आहे, तुझा खूप इम्पॉर्टंट सेमिनार आहे, ठीक आहे, पण पहिली अॅनिव्हर्सरी. तुझ्यासाठी माझ्यापेक्षा जास्त तुझ्या मीटिंग्स, सेमिनार्स, प्रोजेक्ट्स इम्पॉर्टंट आहेत ना. ठीक आहे, जा तू. मी काही नाही बोलणार. आपण आल्यावर सेलिब्रेट करूया, ठीक आहे? नाही, मला राग नाही आला. तू जा. तुझा इम्पॉर्टंट कॉल करून ये, जा. अरे अॅनिव्हर्सरी काय दरवर्षी येईलच, सेमिनार थोडी येणार आहे. जा. कायम कायम माझ्या प्लॅनिंग्सवर पाणी करतो हा. त्या दिवशी जर मी हट्ट नसता केला की तू नको जाऊ, तर आज कदाचित आपली सेकंड अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली असती आपण. रवी, आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय एम सॉरी. एक दोन ठिकाणी फक्त ते फोटोज लक्षात नाही आलं पटकन, पण मस्त आलास. थँक्यू. छान. शेवट अजून चांगला झाला, त्यामुळे मस्त आहे. थँक्यू. सुपर्णा, इट वॉज अ गुड अटेम्प्ट. प्रयत्न चांगला होता, पण अजून विचारपूर्वक काही करायला जेव्हा मिळेल तेव्हा अजून जास्त नक्कीच काम होऊ शकतं. येस मॅम. तुला मी 3. छान झालं सुपर्णा. फक्त ती मध्ये जी काय कबड्डी खेळलीस ती पडलीस कशाला मला कळलं नाही. ती मला नाही, ते असं पाय अडकला आणि प्लस त्याने ओढला, असं सगळं मिक्स. असं ते दिसलं नाही मला. पटकन पडलीस, मला वाटलं तो बाजूला पडलाय. बट स्टील द एफर्ट वॉज कमेंडेबल. नॉट बॅड. मला 3 स्टार देतो. थँक्यू सर.
फायफर महाराष्ट्राचा सुपरस्टार